जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी संगीतमय चित्रपट संगीत मानापमानचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा मोठा दिमाखात संपन्न. चित्रपटात शंकर एहसास लॉय या संगीत विश्वातील दिग्गज त्रिकुटांनी संगीतबद्ध केलेली 14 गाणी 18 गायकांचा आवाज आहे. तसेच त्यातले 7 गायक तर नॅशनल अवॉर्ड विनर गायक आहेत. 28 नोव्हेंबर 2024 मायानगरी मुंबई जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मॅग्नम ऑपस संगीतमय चित्रपट संगीत मानापमानचा ग्रँड म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला. 10 जानेवारी 2025 ला संगीत मानापमान हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा म्हणजे कला, संस्कृती आणि संगीताचा एक उत्सव. खांडिलकरांचे 114 वर्ष जुन्या अभिजात नाटकावरून प्रेरित संगीत मानापमान हा सिनेमा कट्यार काळजात घुसली तसेच आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांसारख्या प्रतिष्ठित चित्रपटांचा समृद्ध वारसा पुढे नेत आहे. दिग्गज संगीतकार शंकर एहसान लॉय यांनी या चित्रपटासाठी मंत्रमुग्ध करणारी एकूण 14 गाणी कंपोज केली आहेत. या गाण्यांना 18 नामवंत गायकांनी जसे शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियंका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, ऋषिकेश बडवे, अस्मिता चिंचाकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे यांनी आपला आवाज दिलाय. अभिमानाची गोष्ट म्हणजे यातले 7 गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित सुबोध भावे दिग्दर्शित संगीत मानापमान चे म्युझिक लेबल सारेगमा आहे. चित्रपटात सुबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पटकथा आणि कथा विस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे. तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केलाय. अशा प्रकारे 10 जानेवारी 2025 ला संगीतानं नटलेला चित्रपट थिएटरमध्ये अनुभवायला सज्ज व्हा. वृत्तसंकलन गणेश तळेकर, मुंबई. असं मी म्हणेन. ज्या पद्धतीने आता आपण एक ऐतिहासिक पेटी या ठिकाणी पाहिली तसं आम्हाला अतिशय आनंद आहे की हे सगळं संगीतमय हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट आणि त्याच्या बरोबर जरी प्रेरित असला तरी नाट्य संगीताची एक मोठी वाटचाल त्या चित्रपटाच्या पाठीशी उभी आहे. आणि असं असताना खाडिलकर कुटुंबातील वंशज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर गोविंदराव टेंबेंच्या घरातूनही वंशज या ठिकाणी उपस्थित आहेत. ही आमच्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मी त्यांना मंचावरती येण्याची विनंती करते आहे. आपल्या बरोबर आहेत रोहिणी खाडिलकर पोतनीस. अर्थातच या नावाला वेगळ्या परिचयाची आवश्यकता नाही कारण बुद्धिबळपटू रोहिणीताई आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. 5 ऑलिम्पिक्स मध्ये ज्यांचा सहभाग राहिलेला आहे अशा अर्जुन पुरस्काराच्या म्हणजे क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या रोहिणीताई आणि जितकं त्यांचं कर्तृत्व हे क्रीडा क्षेत्रात आहे तितकंच पत्रकारितेमध्ये सुद्धा संध्याकाळच्या संपादक म्हणून आपल्याला त्या परिचित आहेतच. आणि त्याचबरोबर श्याम मयकर या ठिकाणी उपस्थित आहेत. गोविंदराव टेंबे यांच्या नातवाचे ते जावई आहेत आणि अजून मी त्यांनाही मंचावरती येण्याची विनंती करते. श्यामला तर बोलूच पण अजून एक व्यक्ती मला दिसलीये. आमचा मित्र योगे खडीकर जो मीनाताईंचा मुलगा आहे त्यामुळे मंगेशकरांच्या कुटुंबातली सुद्धा एक व्यक्ती इथे आलेली आहे. आणि इथे जे आता 5 फोटो तुम्ही बघितले या 5 फोटोंशिवाय हे नाटकच घडू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. योगी आणि मेखला मी ज्यांना माझे गुरु मानतो समजतो ज्यांच्याकडनं मी आयुष्यात खूप काही शिकतोय त्या पंडित जितेंद्र अभिषेकी यांची कन्या मेखला ती सुद्धा इथे आहे. तर तुम्ही दोघांनी इथे वरती यावं दोघांना मी ज्योती मॅडमला विनंती करेन की या सगळ्यांचा आपण पुष्पगुच्छ